नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, तर पारू पोहोचली चक्क आता मरणाच्या दारामध्ये। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुम्हाला माहीतच असतं की मारुतीने खिरीमधून पारूला विष दिलेलं असतं आणि ते पारूने पेलेलं देखील असतं। त्यावेळेस मात्र पारूला माहीत नसतं की त्याच्यासोबत पुढे काय होणार आहे, कारण की पारूला माहीत असतं की ती शेवटी तिच्या आईकडे जाणार आहे। पण आदित्य असं काय देखील होऊन द्यायचं नसतं याचा विचारामध्ये असतो, कारण की आदित्य घेऊन पारूला हॉस्पिटलमध्ये जातो आणि सगळं किर्लोस्कर कुटुंब त्या ठिकाणी आलेलं असतं। त्यावेळेस मात्र आदित्यचे बाबा म्हणतात की काही जरी लागलं, कोणता जरी डॉक्टर लागला, किती जरी पैसा लागला तरी ते सगळं काही वापरा आणि पारूला वाचवा आमच्या, कारण की पारूला काही देखील होता कामा नये। पण इकडे हे सगळं काही घडत असताना मात्र मारुतीला त्याच्या स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होत असतो, कारण की मारुतीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो। तर इकडे आदित्य डॉक्टरांसमोर हात जोडतो आणि म्हणतो की काही जरी झालं तरी पारूला वाचवा। तर पुढे तुम्हाला पाहायलाच भेटेल की आदित्य आणि सोबत मात्र प्रीतम देखील असतो, कारण की दोघे जण रडत असतात, कारण की त्यांना माहीत असतं की पारू त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे। तर इकडे डॉक्टर म्हणतात की पेशंटची तब्येत खूप क्रिटिकल झालेली आहे, कारण की त्या वाचू देखील शकतात किंवा नाही देखील। तर तुम्हाला काय वाटते, आपली पारू वाचू शकेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो मित्रांनो, या सगळ्याबाबत मारुतीला शिक्षा झाली पाहिजे का नाही हे देखील कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया संपूर्ण अपडेटमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद।